टाकतोय. पहिली चिठ्ठी ती उचलली गेली आणि अर्थातच जे चित्र झाले ते आजच्या दिवसामध्ये बदललंय. आई गावदेवी बालखडी संघ अंतिम मॅच खेळण्यासाठी घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर ते सज्ज आहेत आणि कालच्या आणि परवाच्या दिवसाची चित्र आजच्या दिवसामध्ये बदलले गेले. अर्थातच मागील 2 दिवसामध्ये विजय संघ बायसाठी जायचा, आजच्या दिवसामध्ये आई गावदेवी बालखडी संघ अंतिम मॅच खेळण्यासाठी दाखल झालाय. विजय संघ आणि खडकी अशी मॅच नेक्स्ट मॅच असणार आहे. आनंद गिंबल आणि योगेश कोळा आपण पाहू शकतात प्रगतीच्या पटलावरती दाखल झालेत. 21 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि तब्बली 22 धाबेचं लक्ष ते ठेवलं गेलंय. अर्थातच 18 चेंडूंमध्ये 22 धाबेची गरज आहे आणि त्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. योगेश आणि आनंद ही सलामीची जोडी दाखल झाली आहे. पहिला बॉल खेळण्यासाठी आपण पाहू शकतात सुरेंद्र दोडका आपण पाहू शकतात बॉलिंग क्रीज वरती सज्ज झालेत. पहिलाच बॉल तिकडे इनफिल्डच्या वरून उडवला गेला. मॅच संपवण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत. बॉल निघून गेला सरळ सीमारेषा पार. इथे आलाय पहिल्याच बॉल वरती व्हेरी फर्स्ट बॉल षटकार 6. गोलंदाज देखील तयार आहेत दुसऱ्या बॉल साठी. दुसऱ्या बॉल वरती बीट झाले गेलेत. आता कमबॅक केला गेलाय आणि हा कमबॅक बरकरार ठेवावा लागेल कारण ज्या पद्धतीने पहिल्याच बॉल वरती फटका खेचलाय ना त्या इंटेन्शननी जर पाहिलं तर बॅटिंग झाली तर हा सामना सहज संपू शकतायत. कारण 18 चेंडूंमध्ये 22 धाबेची गरज आहे आणि त्यासाठी प्रयत्न करत आहेत बॅटर. गतीमध्ये परिवर्तन ओळखलं गेलंय. इनटू दी गॅपने बॉलला फोर्स केले. बॉल थांबला आतमध्ये. बॉलला फील्ड केलं. बॉल रिटर्न करण्याचा मानस झाला आणि 2 धाबा तिकडे देखील कंप्लीट झाल्यात आणि 2 धाब्याच्या मदतीने पाहू शकतात धावसंख्या दुहेरी निवडली गेली आहे. फलकावरती 8 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 15 चेंडू आणि 14 धाबेची अजूनही गरज आहे. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत. यावेळेस साडबा पाटणं वेगाने बॅट आली होती परंतु पंचांकडे लाऊडली अपील केली गेली. हा बॉल वाईट आहे आणि पंचांनी ती अपील उचलून देखील धरली आहे. इथे पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल तिकडे घोषित केला गेला. व्हाईट बॉल येतो आणि व्हाईटच्या मदतीने पाहू शकतात धावसंख्या फलकावरती निश्चिततेने पाहायला मिळते. तब्बली 9 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 15 मध्ये 13ची अजूनही गरज आहे. यावेळेस पुल्लरचा चेंडू मिस झाले गेले आहेत. एक सिंगल धाबेचा कॉल तिकडे कंप्लीट झालाय आणि सिंगल धाबेच्या मदतीने पंच सांगतात की हा चेंडू जर पाहिला गेला तर लेग बॉयज आहे आणि एकेरी धावसंख्या जर पाहिली तर दुहेरी आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. 10 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जरूर जोडली गेली आहे. 14 चेंडू आहेत आणि 12 धावांची अजूनही गरज आहे. अर्थातच ही मॅच जर पाहिली तर बॅटिंग करणाऱ्या टीमकडे जास्तीची झुकली गेली परंतु शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाहीये ना तोपर्यंत कुठले क्रिकेट बाकीत करू शकत नाही. या दरम्यान बॉल निघून गेला सरळ क्षेत्ररक्षकाला गुंगारा देऊन थेट प्रणांगणाच्या बाहेर. चौकारामध्ये परावर्ती 4. तेरा चेंडू आणि 8 धाबेची गरज आहे अजूनही. आउटसाइड दी ऑफ स्टंप यावेळेस पिचिंग थोडीशी बाहेर राहिली आणि त्याचमुळे पंच आमच्याकडे वळला आहेत आणि जर पाहिलं तर व्हाईटचा सिग्नल पोहोचवला गेलाय. 7 धाबेची गरज आहे. सामना जर पाहिला तर एका हाती खेचला गेलाय कारण तब्बली 5 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकामध्ये 15 धाबा एक्झिक्यूट केल्या गेल्या. 7 धाबेची अजूनही गरज आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहत आहेत सुरेंद्र दोडका आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या माध्यमातून
यावेळेस फटका प्रॉपरली सेट केला. आता चेंडू आतमध्ये थांबणार नाहीये. बॉल निघून केला सरळ. ऑर्थोडॉक्स करण्याच्या डोक्यावरनं सीमारेषा पार. इथे आलाय हा कडक अफलातून ब्रँड स्टोक षटकार. सूरज दोडका आपण पाहू शकतात बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत आणि षटक क्रमांक 2 साठी आले गेलेत. फक्त एक धाब्याची गरज आहे. स्कोर इज लेवल नाव अर्थातच धावसंख्या ही समांतर स्थितीमध्ये जोडली गेली आणि स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे एकदा बनवावी लागेल. यावेळेस एक चांगला बॉल, परंतु इथे ओप सहारा नाही लागणार, कारण ज्या पद्धतीची सुरुवात झाली आहे ना, मॅच हातातून जरूर निसटली, परंतु जाता जाता इम्पॅक्ट टाकण्याचं काम ते गोलंदाज सूरज दोडकाच्या माध्यमातून केलं जाते. आपण पाहता येत ना की यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही झालंय आणि जर पाहिलं तर लगातारचे 2 डॉट बॉल झालेत. इथे गोलंदाज सूरजचं मनोबल वाढणार आहे, कारण तब्बल एक धाब्याची गरज असताना लगातारचे 2 डॉट बॉल आले गेलेत. अर्थातच गोलंदाजी इकडे चांगली केली जाते जरूर. योगेश कोल्हा पण पाहू शकतात स्ट्रायकिंग एंडकडे. यावेळेस बॅट चेंज लागले. आता एक धाव ती कंप्लीट केली जाईल सहजतेने. चला लगेच आपण टॉस देखील करतोय. मॅच इथे ऑन झाले गेलेत आणि एका बाजूने आपण पाहू शकतो खडकी संघ आणि दुसऱ्या बाजूने अर्थातच ओम साई स्पोर्ट बुईशे संघ एकाच विभागातील अर्थातच एकाच पंचकृषीतील हे 2 संघ आहेत आणि त्या 2 संघांदरम्यान ही मॅच मात्र आपण पाहू शकतात. जाऊया टॉसच्या दिशेनं. आपण पाहू शकतात भुईशे संघाचे कॅप्टन आपण यायचे आपण टॉस करतोय. याची विजय संघ अर्थातच आईगाव देवी बालखडीच्या विपक्षामध्ये खेळणार आहेत, याची देखील नोंद घ्यायची आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे आपण टॉस करण्यासाठी लगेच दाखल व्हायचं आहे. हस्तांदोलन ते करून घ्यायचं आणि तदनंतर आपण पाहू शकतात या मॅचला देखील सुरुवात होणार आहे. खडकीच्या विपक्षामध्ये भुईशे संघ अशी मॅच मात्र आपण पाहू शकणार आहोत. निलेशजींचे शुभाशय आपण करतो. टॉस अंतिम मॅच देखील मात्र आपल्याला त्यांच्या माध्यमातून ती पाहायला मिळाले. खडकी आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतात अर्थातच भुईशे संघ जो यातील विजय संघ होणार आहे ना, तो अर्थातच आईगावदी बालखडीच्या विपक्षामध्ये खेळणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. चला भुईशे संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः आपला निर्णय तो घेतला गेला अर्थातच क्षेत्ररक्षण करण्यासाठी नाही स्वीकारला गेला. खडकी संघाला आमंत्रित केलंय अर्थातच बॅटिंगसाठी. तर चला मुख्य 2 बॅटर ते मैदानामध्ये रवाना करायचे आहेत आणि क्षेत्ररक्षण देखील ते सजवून घ्यायचं. मॅचला सुरुवात होते अर्थात आजच्या दिवसातील यातील विजय संघ खेळणारे आईगावदी बालखडी संघाच्या समोर. घेऊया एक सुमधुर गीत. कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा. आईगावदी बालखडी आयोजित कैलासवासी नितेश स्मृती चषक 2025 चा हा रणसंग्राम.
शरद आणि त्याच्या साथीनं प्रसाद ही जोडी मैदानात मध्ये दाखल झाली आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतो आकाश कोल्हा आपण पाहायला मिळतोय. अर्थातच ओम साई स्पोर्ट भुषेत संघाच्या माध्यमातून आपल्याला हे दोन संघ पाहायला मिळणार आहेत. एका बाजूने आईगावदी स्पोर्ट खडकी संघ पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूने ओम साई स्पोर्ट भुषेत. त्या दरम्यान ही मॅच मात्र आपण पाहू शकणार आहात. मॅच इथनं कशा पद्धतीने रंगणार आहे, कारण 3 षटकांचा सामना असेल. यातील विजय संघ अर्थातच आईगावदी पालखडीच्या विपक्षामध्ये खेळणार आहे. मॅच सुरू होतीये. पहिल्या बॉल साठी बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आकाश कोल्हा सज्ज झालाय आणि दुसऱ्याच एंडने आपण पाहू शकतो प्रकाश प्रसाद मागे आपण पाहू शकतो स्टार्टिंग एंड कडे दुसऱ्या बाजूने शरद सज्ज झालेत. पहिलाच बॉल वेगवान कलात्मक क्लासिक शॉट ऑफ दी विनिंग असंच म्हणावं लागेल. बॉल एक्स्ट्रा कव्हर वाढीला चप बाहेर, चौकार 4. इथे जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. पहिल्याच बॉलवरती कलात्मकता क्लासिक निसर्गाचं सौंदर्य नाही तर क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय. अफलातून फटका तिकडे कन्वर्ट झालाय. धावसंख्या 4 ने पुढे सरकली आणि नक्कीच 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. वेगवान बॉल पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये वन बाउसने बॉल गॅदर झालाय. फील्ड केला तोपर्यंत एक सिंगल धाबेचा कॉल झालाय कंप्लीट आणि सिंगल धाबेच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढतीये. फलकावरती पोहोचली गेली तब्बली 5 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय आणि धावफलक जर पाहिलं गेलं तर 5 या आकड्यावरती सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती पोहोचलं देखील आहे. आता इथनं कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल, कारण कमबॅक करणं ते गरजेचं आहे. ज्या पद्धतीने फटके एक्झिक्यूट केले जात आहेत ना, मनसुबा आहे. सिंगल डबल खराब चेंडूवरती जर पाहिलं गेलं तर चांगले स्ट्रोक खेळण्याचा, परंतु पहिला बॉल सुरेख होता आणि सुरेख बॉलवरती कलात्मक फटका खेचला गेलाय. वेगवान बॉल त्याच बॉलवरती प्रयत्न केले, तिकडे देखील फटका बसला गेलाय. पुढे एकदा आपण पाहू शकतात एक सिंगल धाबती कन्वर्ट झाली आणि सिंगल धाब्याच्या मदतीने धावसंख्या वाढती आणि धावसंख्या वाढत असताना जर पाहिली तर धावसंख्या 6 या अंकांवरती पोहोचली गेली आहे. 3 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय आणि 6ही धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला जोडली गेली आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आणि संधी इथे दिली गेली. अर्थातच शरद वैचलला संधी मिळाली आहे. आता त्या संधीचं सोनं कशा पद्धतीने केलं जाईल हे बघायचं आहे. आउटसाइड डॉपस्टम आहे आणि त्याचमुळे पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल घोषित केला गेलाय. व्हाईट बॉल येतो आणि व्हाईट बॉलच्या मदतीने पाहू शकता धावसंख्या 7 या अंकांवरती पोहोचली गेली. 3 चेंडूचा खेळ अद्यावत झाला आणि 7 ही धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती पोहोचवण्याचं काम ते योग्यतेने केलंय. प्रसाद मागे आपण पाहू शकता दुसऱ्या बाजूने आकाश कोल्हा जो वेगानं गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातोय. चौथा बॉल यावेळेस चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. गुडलँड स्पॉट वरती पिच केलं, अप्रतिम बॉल आहे. अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल आणि अफलातून बॉल तिकडे कन्वर्ट झालाय. 4 चेंडूचा खेळ अखेरीस 7 धावसंख्या आपण पाहू शकतात. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर हा कमबॅक आहे ना, तो सुरेख आहे. उर्वरित 3 चेंडूवरती फक्त 3 धावा खर्च केला, त्यामध्ये एक वाईट जरूर आलाय. परंतु कमबॅक करणं ही क्रिकेटची गरज आहे. कमबॅक संघर्ष क्रिकेटचे मूलभूत शब्द मंत्र आहेत आणि या मंत्राचा यूज इकडे विकेटच्या पटलावरती केला जातोय. यावेळेस बॅटची यश लागले आणि त्यानंतर आपण पाहू शकतात बिहाइंड द विकेट बॉल निघून गेलाय. सरळ डॉट पद्धतीचा हा चेंडू देखील पाहू शकलात आणि त्याचमुळे आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय. 7 धावसंख्या विकेटच्या पटलावरती जोडली गेली आहे. काय गोलंदाजी केली जाते आधीच्या मॅच मध्ये फक्त आणि फक्त आपण पाहू शकतात 20 धावा 3 षटकांमध्ये खर्च केले. या मॅच मध्ये जर पाहिलं तर 7 धावा 5 चेंडूंमध्ये खर्च केल्यात. गतीमध्ये परिवर्तन ओळखलं गेलंय. क्षेत्ररक्षक तिकडे वेगाने आलेत आणि त्यानंतर पाहू शकतात एक सिंगल धाव ती कंप्लीट झाले. एका षटकाचा खेळ तो अद्यावत झालाय. एका षटकाचा खेळ समाप्ती झालाय आणि समाप्त होत असताना धावसंख्या फलकावरती पाहू शकतात 8-0.
एक षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहू शकते अर्थातच 8 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. आता इथनं धाबांचा वेग तो वाढवावा लागेल आणि त्याच इंटेन्शनने प्रयत्न देखील करावे लागणार आहेत. कारण धावसंख्या जर पाहिली तर 8 या अंकावरती पोहोचली गेली आहे. 2 षटकांचा खेळ अर्थातच 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न तो करावा लागेल. आणि त्यासाठी नवीन गोलंदाज सुभाष गिंबल आपण पाहू शकतो तो दाखल झाला आणि त्याच्या माध्यमातून 6 चेंडूची जबाबदारी ती योग्यतेने कंप्लीट केली जाईल आणि त्यासाठी सुभाषला आणलं गेलंय. पहिला बॉल सुभाषच्या माध्यमातून इथे कंप्लीट केला जाईल. स्ट्रायकिंग युनिटकडे पाहता येतं प्रसाद मागे, दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो शरद वैजल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल तिकडे सुरेख पद्धतीचा पाहायला मिळतो आणि त्यावरती बीट झाला गेलेत. अफलातून बॉल तिकडे आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचमुळे पाहू शकतात बॅटर बीट होत असताना एक निर्धाव चेंडूची सांगता ती कंप्लीट झाली आहे. निर्धाव चेंडू तिकडे आला गेला आणि त्याचमुळे पाहू शकतात डॉट झाले गेलेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसऱ्या बॉल वरती आक्रमण केलं. आता चेंडू आतमध्ये थांबणार नाहीये. फ्लॅट अँड फ्युरियस बॉल निघून जाईल सरळ सीमारेषा पार. इथे आलाय प्रसाद मागेच्या बॅटमधून. हा दर्जेदार स्ट्रोक. षटकार 6. नक्कीच अफलातून कामगिरी तिकडे केली. प्रसाद मागे धाबांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेस शॉर्ट पिच चेंडूला केलंय फुल, परंतु पुलचा फटका आतमध्येच गुल झालाय आणि त्याचमुळे पाहू शकतात तिकडे क्षेत्ररक्षकाला गुंगारा दिलाय आणि तदनंतर पाहू शकतात 2 धाबा त्या कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धाब्याचा मानस होता, परंतु 2 धाबा कंप्लीट होत असताना चेंडू लगेच आतमध्ये फेकलाय आणि त्याचमुळे पाहू शकतात धाबा संख्या जर पाहिली तर 16 आकड्यामध्ये पोहोचली गेली. 3 चेंडूचा खेळ तो अद्यापच झाला गेला. यावेळेस बॅटच्या रिचमध्ये आला नाहीये आणि त्याचमुळे बीट झालेत. चांगला बॉल तिकडे कंप्लीट झालाय. षटकातील 4 चेंडूचा खेळ तो अद्यापच झाला आणि 4 चेंडू अखेरीस आपण पाहू शकतात फलकावरती 16 आकड्यावरती धावसंख्या पोहोचली गेली. 16 धाबा फलकावरती सध्याच्या घडीला. यावेळेस पुन्हा एकदा तिकडे देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते आणि त्याचमुळे पाहू शकतात 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे. यावेळेस बॅटच्या रिचमध्ये आला. आता बॉल आतमध्ये थांबणार नाहीये. निघून गेलाय सरळ प्रसाद मागेच्या बॅटमधून. हा कडक स्ट्रोक. षटकार 6. खेळ तिकडे कंप्लीट झालाय आणि तदनंतर वाईट चेंडू आलाय का 22. यावेळी समोरच्या दिशेने बॉल उडवलं गेलंय. एक सिंगल धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी येतील का? एकच धावेवर समाधान व्यक्त करत असताना बॅटर इथे बाद झाले गेलेत. आता इथे फलंदाज बाद झालेत. आउट. संजय वैजल आपण पाहू शकतात नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतात शरद वैजल. एकंदरीत जर पाहिलं तर 2 वैजल बंधू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत आणि षटकातील पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन झालंय.
23 धावा फलकाप्रती सध्याच्या घडीला जोडल्या गेल्या. पाच चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्यासाठी जर पाहिलं गेलं तर योगेश कोल्हा आपण पाहू शकता. एक चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. एक महत्वाचा विकेट तो बाद केला गेलाय. आता इथनं आपण पाहू शकतायत ना की 5 चेंडूवरती काय जबाबदारी असेल हे पाहायचं आहे. बॉल आणि बॅट मध्ये कनेक्शन नाही आहे आणि त्याचमुळे बॅटर बीट झालेत. एक चांगला बॉल तिकडे कंप्लीट झालाय. सुरेख बॉल आपण पाहू शकता डिलिव्हर्ड झाला गेलाय. डॉट चेंडू आलाय. वेगाने स्वार झालेत. प्रत्येक बॉलवरती काहीतरी वेगळं करण्याचा मानस आणि त्यामुळे जर पाहिलं तर प्रत्येक बॉलवरती त्यांना यश संपादित होतंय. 2 चेंडूचा खेळ अद्यापच झालाय. 23 धावा फलकावरती. यावेळेस सॉफ्ट हँड खेळाचा मानस. तिकडे सिंगल धाव घेण्याचा मानस होता कारण नॉस्टॅक एनकडे जो बॅटर आहे अर्थातच संजय त्याला स्टॅकिंग एनकडे आणण्यासाठी हा प्रयत्न केला गेला आणि त्याच प्रयत्नाचा जर पाहिलं गेलं तर फसले गेलेत. 2 लगातारची डॉट चेंडू आलेत आणि धावसंख्या फलकावरती 23-3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला गेलाय. आणि काय गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहू शकतो ओमसाई भुषेत संघाच्या माध्यमातून केली जाते. यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालंय. आता एक धाव तर कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेसाठी देखील वेगाने आलेत. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेतली जाईल का आणि तिसरी धाव देखील घेण्याचा मानस नाहीये. 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागते आणि 2 धाब्याच्या मदतीने पाहू शकते धावसंख्या दुहेरीने वाढली गेली आणि फलकावरती पोहोचली गेली अर्थातच 25 आकड्यावरती. आता इथनं जर पाहिलं ना तर 4 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 4 चेंडूचा खेळ शेष होता तो कंप्लीट झाला आणि 2 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळेस बॅटच्या एज लागली आणि लॉंग स्टॉप रिझनला बॉल निघून जातोय. तिकडे जाता जाता 4 धावा डेफिनेटली देऊन जाईल. चौकाराला 4. पोचले गेले आणि 30 धाब्याचा वान ते ठेवलं गेलंय. अर्थातच 18 चेंडू आणि 30 धाब्याची गरज. सेकंड इनिंग मध्ये सुरुवात होण्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. लगेचच मैदानाच्या आतमध्ये येतोय. घेऊया एक सुमधुर गीत. ऐकत पात्रा आई गावदेवी बालखडी आयोजित अर्थातच कैलासवासी नितेश स्मृती चषक 2025.
चला मॅचला सुरुवात करायची. दोन बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाठवायचे आहेत लगेचच. तब्बल 30 धाब्याची गरज आहे. अर्थातच प्रतिषेधक जर पाहिलं ना तर 30ची सरासरी ती मेंटेन करायची. 30 धाबा त्या बनवायच्या आहेत. प्रत्येक षटकामध्ये 30ची सरासरी मेंटेन होईल का हे देखील पाहायचं आहे. 18 चेंडू मध्ये 30 धाब्याची गरज ती मैदानाच्या मध्ये पेशकश केली जाईल का हे देखील आपण पाहूयात या मॅच मध्ये. योगेश आणि त्याच्या साथीने आपण पाहू शकतात आनंद आणि दुसऱ्या बाजूने विकी मस्कर आपण पाहत आहेत जो प्रगतीपथावरती बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय 18 चेंडूंमध्ये. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतो सज्ज झाले तिकडे. पहिलाच बॉल जर पाहिला गेला तर तो सुरेख होता आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो एक चांगला बॉल तिकडे कंप्लीट झाला गेलाय. डॉट चेंडू आला आणि डॉट चेंडूच्या सहाय्याने आपण पाहू शकतो धावसंख्या फलकावरती निश्चिततेने वाढली आहे. त्यावेळेस अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल. इथे या मॅच मध्ये ट्विस्ट आला गेला जरूर. पहिले दोन चेंडूचा जर विचार करायचा गेला तर त्यावरती सुरेख पद्धतीची कामगिरी. यावेळेस बॅटची लेडिंग एज लागली आहे. बॉल स्टॉप केलाय तिकडे आणि त्यानंतर एक सिंगल धाबेचा कॉल झालाय कंप्लीट. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 3 चेंडू अखेरीस एक आकड्यावरती पोहोचली गेली आहे. तब्बली 30 धाब्यांचं लक्ष आहे आणि त्या 30 धाब्यांचं लक्ष असताना आपण पाहू शकतात गोलंदाजी ती सुरेख पद्धतीची केली जाते आहे. दोन दिग्गज संघ आहेत. दोन्ही संघ जर पाहिलं तर अफलातून खेळ तो मैदानाच्या आतमध्ये पेश करतायत कारण ही मॅच निर्णायक आहे. फुल लर्लेच्या चेंडूवर आक्रमण करण्याचा मनसुबा फसला गेला आहे आणि बॅटर निश्चिततेने बाद होईल. फर्स्ट विकेट चौथ्या बॉल वरती मिळाली आहे. धक्का बसतोय. पहिला बॅटर आउट, बाद. एक 1.4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती तब्बल 1 अंकावरती पोहोचली गेली आहे. एक धावा फलकावरती सध्याच्या घडीला जोडल्या गेल्या. यावेळेस समोरच्या दिशेने आपण पाहू शकतात फटका तिकडे एक्झिक्यूट केला गेलाय आणि जर पाहिलं ना तर बॉल फील्ड केलाय, रिटर्न केलाय आणि त्यानंतर आपण पाहू शकतात दोन धाबेचा कॉल तो झालाय कंप्लीट आणि दोन धाबेच्या मदतीने पाहू शकतात धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतात ती पोचली गेली आहे 3 आकड्यावरती. षटकातील आपण पाहू शकतात 5 चेंडूचा खेळ अद्यापच झालाय आणि एक विकेट ती जरूर इकडे बाद केली आहे परंतु धावसंख्येचा वेग तो झपाट्याने वाढला गेलाय. यावेळेस आपण पाहू शकतात चेंडूला फील्ड केलाय, बॉल रिटर्न केलाय आणि तिकडे झाली आहे चूक. इथे बॅटर करून बॅटर इथे बाद होतोय. धक्का क्रमांक दुसरा बसतोय. इथे विकेटचं बदल झालंय. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट मिळाली आहे. बॅटर आउट, बाद.
गणेश नव्याने बॅटर दाखल झालाय आणि तो स्ट्रायकिंग एंडकडे असेल. दुसऱ्या बाजूने योगेश कोळला आपण पाहू शकतात. फलकावरती तब्बल 3 धाबा जोडल्या गेल्यात. आता इथनं जर पाहिलं ना तर 3 धाबा जोडल्यात. अजूनही 27 धाब्याची गरज आहे. पहिलाच बॉल तिकडे वेगानं स्वार झालाय. अफलातून बॉल पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे जर पाहिलं गेलं तर डॉट चेंडू आलाय. याच पद्धतीची गोलंदाजी झाली तर बॅटिंग करणारा संघ अर्थातच जोमसाई स्पोर्ट भुईशे संघ अडचणीत येऊ शकतोय. कारण धावसंख्या जर पाहिलं तर 30 आहे. एक फायटिंग टोटल आहे आजच्या दिवसामध्ये. जर पाहिलं तर 30+ धावसंख्या एकंदरीत एक चांगली टोटल ती म्हणली जाते आणि 30+ धावसंख्या फलकावरती जोडली गेली असताना अफलातून कामगिरी केली गेली आहे. यावेळेस बादशाह रिश मध्ये आलाय. आता फटका जरूर फसलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आलेत आणि चुकी करणार नाहीयेत. इथे देखील विकेटचं पतन झालंय. बॅटर बाद होतोय. धक्का क्रमांक बसतोय. अर्थातच हा 3रा विकेट बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मधू दाखल झाला. मधू गिंबल आपण पाहू शकतात आणि बॉलिंग मार्क वरती रोशन चौधरी ज्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतात अफलातून पद्धतीची कामगिरी ती केली जाते. सुपर पद्धतीची कामगिरी आपण पाहू शकतात. एकंदरीत पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉल वरती विकेट आली आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 10 मध्ये 27 ची गरज आहे. यावेळेस बादशाह रिश मध्ये आलाय. आता बॉल थांबेल का? परंतु दुसऱ्या बॉलवरती देखील संधी प्राप्त झाली होती. संधी सोडली गेली आहे. आता दुसऱ्या धाब्यासाठी वेगाने आलेत आणि 2 धाबेचा कॉल तो झालाय कंप्लीट. 2 धाब्याने धावफलक वाढलं गेलंय. धावफलक फलकावरती पाहू शकतायत. 3 चेंडू अखेरीस 5 आकड्यावरती पोहोचलाय. 3 विकेट जरूर बाद झाल्यात. आता धाबांचा वेग इथनं वाढवावा लागेल कारण तब्बली 9 चेंडू मध्ये 25 धाब्याची गरज आहे आणि ओमसाई भुईशे संघ त्या 25 धाबा बनवेल का हे पाहूयात या पुढील चेंडूंवरती. यावेळेस समोरच्या दिशेने जाऊन खेळण्याचा मानस फसला गेला. विकेटचं पतन झालंय. इथे मिस्टर मधू गेल्या पावली परततोय. 2 धावा केल्यात आणि मधू देखील बाद झालाय. विकेट. एक 1.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झाला आणि धावसंख्या 5 आकड्यामध्ये पोहोचली गेली. 8 मध्ये 25 ची गरज आहे. इथे जर पाहिलं तर मॅच इथे थोडीशी रोमांचक मूड मध्ये आणण्याचा प्रयत्न इथे करावा लागेल कारण त्या इंटेन्शनने बॅटिंग मैदानामध्ये पेश करावे लागेल. नवीन बॅटर आपण पाहू शकतात सुदाम गिंबल आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने योगेश कोळला आहेत. रोशन आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस अतिरिक्त बाहेरचा बॉल आणि त्याचमुळे पंच सांगतायत की हा बॉल अतिरिक्त आहे, वाईट आहे. वाईट बॉल आला आणि वाईट बॉल जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतात निश्चिततेने जबरदस्त खेळ मात्र आपण पाहू शकतात या 2 संघादरम्यान. यावेळेस बादशाह रिश मध्ये आलाय. आता इथे देखील चुकी झाली आहे. यावेळेस देखील झेड घेण्याची संधी होती जरूर परंतु तिकडे चुकी झाली आणि त्याचमुळे आपण पाहू शकतात धावसंख्या फलकावरती अर्थातच 8 या अंकांवरती पोहोचली गेली आहे. जबरदस्त कामगिरी आजच्या दिवसामध्ये पाहू शकतात. अर्थातच ओमसाई स्पोर्ट भुईशे संघ आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतात आई कावदी स्पोर्ट खडकी संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि खडकी संघाच्या माध्यमातून अफलातून कामगिरी झाली आहे. यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झाले आणि तदनंतर आपण पाहतायत बॉलला स्टॉप केलंय आणि तदनंतर आपण पाहतायत एकच धाव तिकडे घेतली जाते. आता 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती तब्बली 9 आकड्यावरती पोहोचली गेली. 9 धावा फलकावरती सध्याच्या घडीला जोडल्या गेल्यात. एकंदरीत जर पाहिलं तर औपचारिकता ती पूर्ण करायची या उर्वरित 2 चेंडू मध्ये कारण पूर्णपणे पकड बनवली या मॅच मध्ये. यावेळेस जर पाहायला गेलं तर फटका एक्झिक्यूट केला गेलाय. बॉल रिटर्न केला गेलाय.
शेवटचा बॉल आहे, बॉलिंग मार्कवरती पाहू शकतात गोलंदाज देखील सज्ज झालाय. आता शेवटच्या बॉलवरती काय रणनीती असेल, स्लोवर चेंडू टाकला गेलाय. तर चला लगेचच आपण पाहू शकतात आई गावदेवी खडकी संघाचा कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने आई गावदेवी आपण पाहतायत अर्थातच बालखडी संघाचा कॅप्टन यायचा आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच क्विकली आपण जॉईन व्हायचंय. आपण करतोय टॉस. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे आपण करतो टॉस. अंतिम मॅच आजच्या दिवसातील पाहायला मिळणार आहे. यातील विजय संघ तो अंतिम 5 मध्ये दाखल होणार आहे.